आपण महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले, काय मागण्या होत्या, कोणत्या मागण्याच्या अनुषंगाने आपण निवेदन दिलं आहे? नांदेड शहरामध्ये संपूर्ण गल्लीमध्ये एकही गल्ली अशी नाही जिथं ड्रेनेजचं आणि पाणी पुरवठ्याचं काम चालू आहे. अनेक महिन्यापासून हे काम चालू आहे. जवळजवळ 1 वर्षापासून कामं चालू आहेत आणि 2-3 महिन्यापासून कामं बंद आहेत. गुत्तेदाराला फोन लावलं तर ते म्हणतात की आमचा निधी नाही, पैसे नसल्यामुळं आम्ही काम करत नाही. आणि पूर्ण नांदेडच्या जनतेला वेठीस धरल्याप्रमाणे या गुत्तेदारांना आणि महापालिकेनं प्रत्येक गल्लीमध्ये किंवा मोठा रस्ता असो, छोटा रस्ता असो, मंदिरच्या समोरचा असो, शाळेच्या समोरचा असो, मस्जिदच्या समोरचा असो, सर्व ठिकाणी खोदून ठेवलेलं आहे. आणि खोदल्यानंतर त्याची डागडुजी करायचं किंवा वरून रस्ता तयार करायचा ते झालं नाही. त्याच्यामुळं थातूर काम केलं आणि त्याच्यावर गिट्टी, कुठं मुरुम, कुठं असं माती टाकून ते रस्ता चालू करण्याचा प्रयत्न केला, पण तिथं सर्व चिखल झालेला आहे. लहान मुलांना शाळेत जाता येत नाही, वयोवृद्ध होताना मंदिरात जाता येत नाही, बाहेर घराच्या निघू शकत नाहीत. अशा सर्व अडचणी सर्वसामान्य लोकांच्या असतानासुद्धा आयुक्ताला वारंवार सगळ्याला सांगूनसुद्धा, गुत्तेदाराला बोलूनसुद्धा हे काम झालं नसल्यामुळं आज भारतीय जनता पार्टी महानगरच्या तर्फे त्यांना निवेदन देऊन येणाऱ्या दिवसामध्ये आता सर्व सण आहेत. गणेश चतुर्थी आहे, आपला नवरात्र आहे, दसरा आहे, दिवाळी आहे. या सर्व सणामध्ये सामान्य माणसाला त्रास होणार आहे. आणि सामान्य माणसं या सणामध्ये घराच्या बाहेर पडतात, खरेदी करता असो, या प्रत्येक गल्लीमध्ये गणेशाची स्थापना होते, गणेश मूर्ती बसवतात. या सर्व गोष्टीला तोंड देण्याकरता गणेश चतुर्थीच्या पहिले ही सर्व डागडुजी करून सर्व शहरातले आणि गल्लीबोळातले सर्व खड्डे बुजवून रस्ते पूर्ववत करण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. जर हे काम लवकरात लवकर नाही झालं तर भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन करत असं आम्ही आज त्यांना इशारा आणि अशा पक्षाचं विनंती अर्ज दिलेला आहे आणि विनंती केलेली आहे की लवकरात लवकर काम करावं. धन्यवाद.